नमस्कार. तन्वी स्किन क्रीम एकपात्री अभिनय स्पर्धा आपण घेतली आणि त्याचे पुरस्कार कोणाला मिळणार ते निकाल घोषित करण्यासाठी आज आपण हा कार्यक्रम करतोय. त्यामुळे गेले महिनाभर तुमची एंट्री पाठवल्यानंतर तुम्ही उत्सुक होतात की बक्षीस कोणाला मिळालं. नेहमीच 300-400 अशा एंट्री तुम्ही पाठवता. यावेळेला प्रमाणात थोड्याशा कमी एंट्री होत्या, पण तरीसुद्धा प्रत्येक एंट्री ही अतिशय सुंदर होती. आपल्या परीक्षकांना सगळेच जे काही स्पर्धक आहेत त्यांनी केलेले अभिनय खूप आवडले. आता ही स्पर्धा जी आहे ही तुमच्यापर्यंत पोचवताना दरवेळेला आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन येत असतो आणि ह्या स्पर्धातनं जसं तन्वी शता हे मनाचं आणि शरीराचं टॉनिक आहे, तसंच मनाला एंगेज ठेवणं, विचारांचं खाद्य देणं ह्यासाठी सुद्धा या स्पर्धा खूप मदत करतात. आणि त्यामुळे ह्या महिन्याची स्पर्धा डिक्लेअर झाली की काय विषय आहे, त्याप्रमाणे आपण काय लिखाण करायचं किंवा काय परफॉर्म करायचं ह्याचा विचार पूर्ण महिनाभर चालू असतात आणि मग एक सुंदर असा एक त्यातनं सादरीकरण तयार होतं आणि ते तुम्ही आमच्यापर्यंत पाठवता. आम्हालासुद्धा खूप आनंद यातनं मिळत असतो. तन्वी हर्बलच्या क्लिनिकमध्ये जेव्हा पेशंट येतात तेव्हा ते सुद्धा आम्हाला सांगतात की आम्हीसुद्धा या स्पर्धांचे जे कार्यक्रम तुम्ही करता ते आवर्जून बघतो आणि वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत अशा स्पर्धा असल्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकं आपल्या तन्वी हर्बलबरोबर आपोआप जोडली गेलेली आहेत. आता ह्या वेळेला जी आपण अभिनयाची स्पर्धा घेतली तर ह्या अभिनय स्पर्धेबरोबर आता आज तर त्याचा रिझल्ट आपण घोषित करणार आहोत. त्याच्यानंतर पुढची जी स्पर्धा आहे ती आहे तन्वी स्वीट स्लिम टॅब्लेट्स राजकीय पत्रलेखन स्पर्धा. आता ही जी स्पर्धा आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला 30 जानेवारीपर्यंत तुमचं पत्रलेखन करून पाठवायचं आहे आणि विषय असा आहे की तुमच्या कुठल्याही आवडत्या भारतीय नेत्याला तुम्ही खुलं पत्र पाठवायचं आहे. मग ते मोदीजी असोत, शहा असोत, फडणवीस असोत, पवार, गांधी, ठाकरे असोत, तुम्ही त्यांना तुम्हाला काय वाटतं भारताच्या प्रगतीसाठी किंवा तुम्हाला त्यांचे चांगले गुण दोष जे काही वाटतं ते तुम्ही खुलं पत्र लिहून त्यांना पाठवायचं आहे आणि 9820075813 या आपल्या नंबरवर 30 जानेवारीपर्यंत तुमचं नाव, वय, पत्ता आणि फोन नंबर लिहून तुम्ही हे व्हॉट्सअप करायचं आहे. प्रत्येक स्पर्धकाला व्हॉट्सअपवरती पार्टिसिपेशन अवॉर्ड सर्टिफिकेट पाठवलं जातं आणि विजेत्यांना बक्षीस आणि ट्रॉफी घरपोच पाठवली जाते. ह्या स्पर्धेचे परीक्षक आहेत ठाणे वैभवचे संपादक आणि माननीय पत्रकार मिलिंद बल्लाळ. तेव्हा ह्या स्पर्धेचा निकाल घोषित होतोच आहे, पण पुढच्या स्पर्धेसाठी 30 जानेवारीपर्यंत नक्की तुमचं खुलं पत्र लिहून पाठवा. याला वयाची अट नाही, ही खुली स्पर्धा आहे. आता आपल्या आजच्या स्पर्धेकडे वळूया. अभिनय हा प्रत्येकालाच आवडतो. आपण तर प्रत्येक वेगवेगळ्या नटाचे किंवा अभिनेत्रीचे फॅन असतो आणि आपण बघतो की जगामध्ये कितीही मोठे शास्त्रज्ञ वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे असू देत, पण सगळ्यात जास्त प्रसिद्धी जी मिळते ती मिळते ही अभिनेता किंवा अभिनेत्रीला. आणि ह्याचं कारण असं की आपण अभिनय बघतो त्यावेळेला आपल्या हृदयाचा ठाव घेतला जातो. आणि आत्ता आपण बघतोय की आपण धुरंधर सिनेमा पाहिला. आज सुरुवातीला माउथ टू माउथ पब्लिसिटीने असतं, पण नंतर लोकांना तो सिनेमा आवडला की ते थिएटर भरतं आणि तो सिनेमा चालतो. लोक त्याला डोक्यावर घेतात. हे करण्यामध्ये हजारो हात लागलेले असतात. पाठीमागून जे काम करत असतात ते आपल्याला माहिती नसतात, पण ते सुंदर चित्रण अभिनेत्री अभिनय करताना, अभिनेता अभिनय करताना त्यांच्या भावभावना आपल्यापर्यंत अतिशय चोख पोचवण्यासाठी आणि तो पडदा जिवंत करण्याचं काम करणारे आपले परीक्षक माननीय महेश लिमये हे आज इथे आलेले आहेत हा रिझल्ट घोषित करण्यासाठी. तर आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. महेशजी, या आजच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे. फक्त मला सगळ्या लोकांना एक सांगायचं आहे की महेश लिमये हे माझे भाचे जावई आहेत आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने मी त्यांना एकारांती हाक मारणार आहे. कारण मला अहो महेश लिमये म्हणायला खूप जीवावर येईल आणि मी नेहमी बोलताना नुसतं महेश म्हणेन आणि मला सुद्धा ते जरा खूप आवडतं, जड जाईल ना. आणि अहो मामी वगैरे असं म्हणायला. तर त्यामुळे पहिला आपण त्यांची ओळख तुम्हाला असेलच, पण तरीसुद्धा आपल्या कार्यक्रमाची ओळख एक भाग म्हणून आपण करूया. महेश लिमये सिर्फ नाम काफी आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक प्रसिद्ध सिनेमा जेव्हा आपल्याला आठवतो तेव्हा त्यातला अभिनेता आठवतो, पण खरं तर अभिनेता अभिनेत्रीबरोबर छायाचित्रणसुद्धा आठवायला हवं. कारण तो पडदा जिवंत करणं, तो रेखीव ठेवणं हे काम महेश लिमयेंसारखे दिग्गज असे छायाचित्रकार
सिनेमॅटोग्राफर करत असतात. आज तुम्हाला काही सिनेमांची मी नावं सांगते, तुम्हाला नक्की माहिती असतील. त्यांनी केलेले हिंदीतले सिनेमा म्हणजे ट्रॅफिक सिग्नल, कॉर्पोरेट, फॅशन, हिरोईन, दबंग. आता दबंग तर काय बाबा विचारायलाच नको. दबंग स्टार लोकांबरोबर महेशनी कामं केलेली आहेत. मग त्यात अगदी अमिताभ बच्चन, शाहरुख खान असो, कुठल्याही अभिनेत्या अभिनेत्रीला त्यांनी सोडलेलं नाही. त्यांच्याबरोबर ॲड फिल्म असो किंवा सिरियल असो किंवा सिनेमा असो यासाठी काम केलेलं आहे. आणि मराठीमध्ये उत्तरायण असेल, नटरंग असेल, बालगंधर्व, रेगे, मुळशी पॅटर्न असे कितीतरी नितांत सुंदर असे सिनेमा केलेत. यल्लो आणि जग्गू आणि जुलिएटचं तर दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे नुसतं सिनेमॅटोग्राफी करून हे थांबले नाहीत, तर त्यांनी दिग्दर्शन करून जो सिनेमाचा आत्मा असतो तो सुद्धा आता त्यांच्या हृदयामध्ये सामावलेला आहे. त्यामुळे हे करताना अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. त्यांच्याकडनं आपण ते जाणून घेऊ. जे जे स्कूल ऑफ आर्टचं त्यांनी शिक्षण घेतलं. पदवी घेतल्यानंतर त्यांनी राजा सय्यद ह्या सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर यांना असिस्ट करून मोलाचा अनुभव घेतला आणि देश परदेशातल्या अनेक मोठमोठ्या सिनेमॅटोग्राफरबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. बाजीराव मस्तानी, हिरामंडी अशा अनेक मालिका तो पडदा नेत्रसुखद करण्याचं काम महेशने केलेलं आहे. त्यामुळे अशी गौरवशाली कारकीर्द असणारे महेश लिमये हे आज आपले परीक्षक आहेत, ही आपल्यासाठी खूप आनंदाची अशी गोष्ट आहे. तेव्हा आपल्या तन्वी हर्बल्सतर्फे आपण जशी एक मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान सत्कार करतो, तसा आपण आता महेश यांचा सत्कार करूया. आमच्यातर्फे एक छोटंसं मानचिन्ह. धन्यवाद. ही आमची प्रेमाची छोटीशी भेट. अरे हे काय. आणि तन्वी शता जे महेश स्वतः घेत असतो, कारण ॲसिडिटीवरचं उत्तम औषध म्हणून तो ते वापरतच असतो. तर हे आपण त्याला छोटीशी भेट आपण देत आहोत. आपण रिझल्टपर्यंत येण्याआधी लोकांनाही आपला परीक्षकांचा प्रवास कळू दे आणि मग त्याच्यानंतर आपण रिझल्ट्स डिक्लेअर करू. कारण त्या सगळ्यांना इतकी उत्सुकता आहे. मला इतक्या जणांचे मेसेज आले की मॅडम रिझल्ट लागणार आहे ना, कधी लागणार आहे? तर मी म्हटलं नक्की लागणार आहे, पण म्हटलं आमचे परीक्षक खूप बिझी आहेत आणि त्यामुळे वेळात वेळ काढून ते आधी परीक्षण करतायत हेच खूप महत्त्वाचं आहे. तर त्यांचा प्रवास आपण जाणून घेऊया. तर महेश, मला माहिती आहे की तू अतिशय सुंदर पेंटिंग बनवतोस. तू मला जे दिलेलं पेंटिंग आहे माझ्या घरी लावलेलं आहे मी, आणि ती कायमची आठवण आहे माझ्यासाठी. तर तू खरं तर एखादा मोठा जागतिक कीर्तीचा चित्रकार झाला असतास किंवा तुझ्यात इतर अनेक कला आहेत. मग असं असताना सिनेमॅटोग्राफरच आपण व्हावं हे तू कसं काय निवडलंस? जसं तू आत्ता सांगितलंस आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, जे जे स्कूल ऑफ आर्टमधनं मी अप्लाइड आर्ट म्हणजे कमर्शियल आर्ट म्हणतात ती डिग्री घेतली आणि माझं स्पेशलायझेशन फोटोग्राफी होतं तेव्हा. पण कॉलेजमध्ये जायच्या आधीपासून माझं ऑइल पेंटिंग चांगलं होतं. कारण मी पहिले 2 वर्ष फाउंडेशन कोर्स केलेला. करेक्ट. त्यामुळे पेंटिंगची आवड लहानपणीपासूनच होती आणि ऑइल पेंटिंगमध्ये हात चांगला असल्यामुळे करेक्ट कॉलेजमध्ये ते खूप करतच असायचो कंटिन्युअस. पण जेव्हा मी फोटोग्राफी घेतलं तेव्हा एखादी गोष्ट आपल्याला आवडल्यावर ते वेळ लागतं ना, आणि ते आपण झपाटून जातो. मग नुसत्या फोटोत नाही थांबलास? तिथे नाही थांबलो. मग त्याचंच अजून पुढची पायरी काय तर सिनेमॅटोग्राफी. करेक्ट. आणि तेव्हा कॉलेजमध्ये असताना हे म्युझिक चॅनल्स चालू झालेले, त्यामुळे ते मी सगळे इंटरनॅशनल म्युझिक व्हिडिओज बघायचो आणि त्यांनी एवढा मी इम्प्रेस झालो की आयुष्यात काही करायचं असेल हेच तर सिनेमॅटोग्राफर बनायचं हे म्हणजे ध्येय तू घेऊन फोटोना जिवंत केलंस. हो अगदी अगदी म्हणजे बरोबर. फोटो जे तू शिकलास, हो, जे तुझं अभ्यासक्रम होता, Correct. त्याची पुढची स्टेप म्हणून तू त्यांना जिवंत केलं. अगदी अगदी. आणि तो करतानाचा प्रवास खूप म्हणजे प्रत्येक जण आयुष्यात खरं तर प्रवासातूनच जात असतो आणि बऱ्याच गोष्टी शिकत असतो. खरंय. पण ह्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जर का नाव कमवायचं असेल, मोठं व्हायचं असेल तर पेशन्स खूप लागतात. करेक्ट. आणि पॅशन तर सगळ्यांकडेच असते. तू किती वर्ष पहिली मेहनत केल्यानंतर तुझं नाव झालं? जवळजवळ 9 वर्ष तर मी असिस्टच करत हो, होतो. म्हणजे 9-10 वर्ष डोळे मिटून मेहनत करायची. हो, बरेच वेळा काय होतं 2-3 वर्षात लोक बघतात की इंडिपेंडंट होऊया आता, बस झालं. अच्छा. पण मला ते करायचं नव्हतं. कारण बरेच वेळेला काय होतं, अशी एखादी असाइनमेंट किंवा असा जॉब येतो की ज्याच्याबद्दल तुम्हाला माहितीच नसतं आणि मग तुम्ही प्रॉब्लेममध्ये येऊ शकता. कारण आमचं फील्ड खूप डिमांडिंग आहे आणि एखादं चुकीचं काहीही काम
ते लगेच अख्ख्या करिअरवरती तो धब्बा होतो. सगळ्याची नोंद घेतात लगेच, अरे हे त्यांनी शूट केलं. हम्म. सो ते मला कधीच करायचं नव्हतं की बाबा किती डिफिकल्ट चॅलेंजिंग काम असून देत, करेक्ट. आपला एक्सपिरियन्स तेवढा पाहिजे की ज्याच्यामुळे आपण ते म्हणजे इझिली करू शकतो. सगळं शिकून घेतल्यानंतर मग चॅलेंज ऍक्सेप्ट करणं अगदी हे बरोबर खूप आहे. महत्वाचं आहे. ते कारण सगळं नाहीतर काय आत्मसात आहे, नाही केलं मग तर ते मजा नाही. नवीन काहीतरी गोष्ट आली की ते बघणं हे एक चॅलेंज होऊन जातं. अगदी बरोबर, असं होतं. अगदी आणि मग आपला सिनेमा राहतो बाजूला आणि ती गोष्ट शिकणं हे नवीन करत बसायला लागतं. करेक्ट. आणि मग मग तुम्ही प्रोड्युसरच्या पैशावर तुम्ही नाही ना शिकू खरं शकत. आहे, बरोबर आहे. तुम्ही आधी जेवढं तुम्हाला असेल तेवढं म्हणजे ज्ञान जसं आत्मसात इंटिरियर केलं. करणारे हां. त्यांच्या आवडीच्या गोष्टी आपल्या घरात लावतात, पण तेव्हा आपल्या घरामध्ये आपल्याला काय हवंय, आपली उपयुक्तता काय आहे हे बघून ते करायला हवं. So- तसं ते आहे. आपल्याला जे आवडतंय ते जर का एखाद्याने तुम्हाला दिलं तर Correct. तुम्ही त्याची जाऊन पाठ थोपटाल की अरे यार, किंवा तू तेच 10 जणांना जाऊन सांगू शकशील की ह्यांनी हे केलंय. पण मग असा निर्णय तुझा नक्की कधी झाला की नाही आता हेच करिअर करायचं? कॉलेजमध्ये असताना अच्छा, 4th इयरलाच मी काय डिसाईड सांगतोस? केलं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला आयुष्यात माझ्या आई वडिलांनी कधीही थांबवलं नाही. हा, कारण हे बरेच वेगळं करिअर होतं. खूप, आणि ते खूप फॉरवर्ड थिंकिंगचे होते. Very good. दोघंही आहेत. खरंय. वडील नाहीत आता, पण आई पण आहे अजून. नक्कीच. आणि वडिलांनी मला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं तेव्हा. कधीही मला थांबवलं नाही, तर मला नेहमी त्यांनी इन्स्पायर केलं. हा, तुला हवं ते कर. पण बाबा मला नेहमी सांगायचे, कुठलीही गोष्ट करशील ती श्रद्धेने आणि निष्ठेने कर. आणि स्वामींचा आशीर्वाद तर आहेच. होय, तुझ्याकडे होय. स्वामींच्या पादुका आहेत घरी. त्याच्याशिवाय म्हणजे काय म्हणतात, आई वडिलांची पुण्याई आणि स्वामींचा आशीर्वाद याच्यामुळेच जो काही मी आहे करू तो शकतो आहे आपण. आज. पण मग पहिली संधी तुला कशी आली सिनेमॅटोग्राफर म्हणून? मी काय असिस्ट करत होतो तेव्हा माझ्या कॉलेजचे काही मित्र होते, ते सुद्धा डिरेक्शनमध्ये होते. आणि जसे तुम्ही ग्रोईंग अप डेजमध्ये तुम्ही जसे असिस्टंट असता तशी असिस्टंट डिरेक्टर्स इतर अच्छा, मुलं टीम असतात. असते. त्यांना सुद्धा काहीतरी करून दाखवायचं असतं, त्यांच्यात फायर असतं. खरंय. सो माझा मराठीतले 2 चित्रपट पहिले, उत्तरायण आणि एवढंसं आभाळ. पहिला उत्तरायण का? हो. अच्छा, आणि मग एवढंसं आभाळ. बर तर त्या दोन्ही चित्रपटांचा दिग्दर्शक आमचा बिपिन नाडकर्णी, बर. अच्छा, जो आम्ही दोघं लिटरली एकत्र वी ओ, ग्रो अप टुगेदर. म्हणजे शिक्षण एकत्र झालं. नाही, तो ऍडव्हर्टायझिंग मध्ये तो असिस्टंट होता. बर. ते प्रोडक्शन करायचा. मग इक्विनॉक्स मध्ये तो अच्छा, बर. सो तसं. आणि त्याचं ऍडव्हर्टायझिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे आमची Tuning दोघांची चांगलं झालं असेल. एकदम खूप छान ट्युनिंग होतं. करेक्ट. आणि उत्तरायण सारखी एक सुंदर आणि कलाकृती. हळवी आणि एक भावनिक भावना प्रधान अशी ती मूवी होती. अगदी. आणि कसं असतं, बिपिनची ती फर्स्ट फिल्म होती. करेक्ट. आणि तुमची पहिला चित्रपट ॲज अ डिरेक्टर हे तुमचं रिफ्लेक्शन असतं. आणि बिपिन सुद्धा एवढा हळवा आणि खूप छान अच्छा. ह्युमन पण बिईंग. कसं असतं, दिग्दर्शकाला जे हवंय ते पडद्यावर तू दाखवणं अगदी हे खूप बरोबर. महत्वाचं असतं. ते त्यांची विजन असते. हां. एक विचार करून ते काही गोष्टी केलेल्या Correct. असतात. पण बरेच वेळा टेक्निकली देर आर सम डिरेक्टर्स जे खूप त्यांचं नॉलेज सगळ्याच बाबतीत छान असतं. खरं. आणि त्यांच्याकडनं आम्हाला पण शिकण्यासारखं पण असतं. त्यांचं नॉलेज खूप छान आहे, डायरेक्शन छान आहे, पण सिनेमॅटोग्राफर जर चांगला नसेल तर काय होऊ शकतं? तर असं चांगल्यापेक्षा ना, त्या इट इज अ मॅरेज. अच्छा. नवरा बायकोचं कसं रिलेशन आहे, तसं दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर, ते जर का तुमचं मॅरेज चांगलं असेल तर ती कलाकृती खूप ते छान बॉन्डिंग होते. दिसतं अगदी, पडद्यावर. अगदी बरोबर. नाही, कारण कसं आहे सांगते की त्याची गोष्ट छान आहे, कलाकार छान आहेत, पण शूटिंग करताना जर ती क्वालिटी नीट नसेल बरोबर. किंवा ते करताना लाईट बरोबर नसतील, Correct. त्याचाही परिणाम होतो का दृश्य खूप- चित्रणावर? म्हणजे मी जेव्हा असिस्टंट होतो तेव्हा बरेचसे फॉरेन डीओपीज बरोबर मी कामं केली. ऑस्ट्रेलियन, अच्छा. अमेरिकन असतील, बरं. ब्रिटिश असतील. अच्छा. तर मी त्यांना खूप प्रश्न विचारायचो. अच्छा. तेव्हा त्यांनी मला म्हणजे एक मोलाचा सल्ला म्हणून सांगतो हं. की ते सांगायचे की तू जेव्हा ॲडव्हर्टायझिंग करशील, जाहिरातींचं चित्रीकरण करेक्ट, करशील, बरोबर. तेव्हा त्याच्यात ते ग्लॉसी असून देत. अच्छा. कारण ते 30 सेकंद किंवा 1 मिनिटात लोकांना प्रत्येक फ्रेम बघून अरे त्याचा रिकॉल असला हो, पाहिजे. म्हणजे ती कायम स्मरणात राहिली पाहिजे. हां, पण जेव्हा तू चित्रपट करशील हं. तेव्हा तुझी जी स्टोरी आहे, संहिता आहे, त्याला ओव्हरपॉवर करणारी व्हिज्युअल्स नको. अच्छा. कारण म्हणजे ते तिथे सुंदर चित्र नको, तर ते सुंदरपेक्षा गोष्टीनुरूप ते- जाणारं हवं. हां, गोष्टीला म्हणजे केवळ ती अनुसरून- बाई किती सुंदर दिसते हे नाही, तर तिचा अभिनय किती सुंदर दिसतो बरोबर. त्या कथेमध्ये. बरोबर. आणि ती तर रडताना दाखवायची आहे, तर म्हणजे ती ऍक्टर्सचा परफॉर्मन्स
तो आता ते आम्हाला माहिती असतं की कुठल्या अँगलमधून काय चांगलं दिसेल, करेक्ट. तर ते कसं तुम्ही कसं टिपणार आहात ते मग दिग्दर्शकाला आपल्याला सांगायला लागतं की बाबा हे असं नाही, ह्या अँगलमधनं चांगलं वाटेल, आपण ट्रॅक केला तर छान वाटेल. मग ते दिसायला सुंदर दिसेल सीन. बरेच वेळा काय होतं, आपल्याला खूप त्यांना आयडियाज द्यावे लागतात, पण बरेच वेळा तुम्हाला प्रेशराईज करून तुम्ही नाही करू शकत. करेक्ट. तुम्हाला ते कन्व्हिन्स करावं लागतं की बरोबर का आहे. चांगलं दिसणार आहे. करेक्ट. एकदा तो दिग्दर्शक कन्व्हिन्स झाला की मग आणि त्यालाही कळतं की हे सांगतोय ते बरोबर आहे, बरोबर. हे ह्या पद्धतीने पुढे जायला सो हवं. फिल्म मेकिंग हा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स अच्छा. वेगवेगळ्या प्रकारे असला तरी इट इज अ टीम वर्क. म्हणजे कुठलंही क्रिकेट एक जरी कसं कमी खेळतात? असेल तरी चालणार नाही. हा, तर त्या सगळी लोक एकत्र येतात. करेक्ट. त्यात साऊंड डिझाईन आहे, कॉस्ट्युम्स आहे, आर्ट आहे, बॅकग्राऊंड स्कोर आहे. स्पॉट बॉय पासून प्रत्येक जण अगदी महत्वाचा आहे. बाकीचे ऍक्टर्स असतात, Correct. मेन ऍक्टर्सच्या बरोबरची Co-actors. कास्ट असते. सो आणि को ऍक्टर्सनी त्यांना योग्य साथ देणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. समजा कारण- एखादा कारण जर ते त्याने give and take आहे ना. रिॲक्ट नाही केलं, अगदी बरोबर. बरोबर आहे. कारण मी गोजेरी करताना किंवा डॉटर सिनेमा बनवताना ह्या सगळ्यातनं गेले, त्यामुळे हा प्रवास प्रोड्युसर म्हणून मी अनुभवला बघितलं की प्रोड्युसर म्हणून करताना काय होतं सांगते हा. की दिग्दर्शक सिनेमा करत असतो, सिनेमॅटोग्राफर सगळी टीम असते, पण पैसे प्रोड्युसरचे लागलेले असतात. विटॅमिन एम. हा, आणि त्यामुळे ते कसं आपल्याला बजेटमध्ये सुंदर करता येईल ह्याचा प्रत्येक जण विचार करतो. अगदी बरोबर. पण आता हे बजेट सांभाळणं, मग कधीतरी ते बजेट पण ओव्हरलोड होत असेल ना. पण मग काय होतं माहितीये, आता हिंदी फिल्म्स करताना तो प्रॉब्लेम येत नाही, पण मराठी फिल्म्स करताना तो खूप हा, येतो. correct. कारण हिंदी पिक्चर ज्या आवडीने लोक थिएटरला जातात. जाऊन बघतात, पण मराठी पण जायला हवं खरं तर. तेवढं मराठी फिल्म बघितल्या नाही जात. पण हल्ली एक एक फेज येत असते, ती आता असं वाटतंय की येईलच. खूप प्रेक्षकांना मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघायला आणि आवडतात. मराठीमध्ये सक्कस गोष्ट असते अगदी. आणि ती आपण पाहिलेली आहे की ते नाटक असो, सिनेमा असो. मला कितीतरी हिंदीतले ऍक्टर्स, अच्छा. डायरेक्टर्स सांगतात, बर. यार तुम्हारे मराठी में कंटेंट हाँ, का जो पावर है ना, correct. वो अपने यहाँ है नाही. अच्छा. तर तो त्यांना सुद्धा ती जाण आहे. म्हणजे त्यांच्याकडे फक्त टेक्निकली साऊंडनेस आहे. बरेचसे हिंदीतले काही दिग्दर्शक आहेत किंवा ऍक्टर्स आहेत, ते मराठी फिल्म खूप छान प्रकारे आवर्जून प्रमोट बघतात. करतात आणि Correct. आवर्जून बघतात. बघतात. खरंय. पण हे करताना सुरुवात झाली, सिनेमा मिळाले, मग पारितोषिकापर्यंत तुझा प्रवास झाला, तो कसा काय झाला? उत्तरायण पहिला मराठी चित्रपट आणि त्याला म्हणजे स्टेट अवॉर्ड पासून, अरे वा. नॅशनल पासून सगळे म्हणजे मिळाले. पहिल्याच पदार्पणाचाच हो. अवॉर्ड. आणि क्या बात. तेव्हाच मला स्टेट अवॉर्ड मिळालेलं. अच्छा. आणि त्याच्यानंतर बालगंधर्वला मला स्टेट अवॉर्ड पण आहे. बालगंधर्व तर वेगळाच अनुभव असेल नाही? नितीन देसाईंनी ज्या प्रकारे तो, म्हणजे नितीन लिटरली सांगतो तुला, हम्म. तो काय म्हणतात, त्यांनी सगळं त्याचं म्हणजे इंडी स्टुडिओ मध्ये जे काही असेल अच्छा. ते त्यांनी अख्खं लावलेलं. म्हणजे ते खरं वाटत होतं पूर्ण म्हणजे सिनेमा. props तुला सांगतो, आम्ही भोर वाड्यात शूट करत होतो. हा. 6 म्हणजे ते मोठाले ट्रक्स असतात ना, My तसे 6 God. ट्रक भरून प्रॉप्स आणलेले त्यांनी. अच्छा. आणि आम्ही कंटिन्युअस सलग ते 33 दिवस शूट पण ते केलं. दागिने पण खरे होते का रे? ते पूना गाडगीळ हो? त्यांनी बाप रे. त्यांच्याबरोबर अच्छा. कोलॅबोरेशन मध्ये ते त्यामुळे सगळं- ना ते इतकं सगळं असं उठून त्यामुळे दिसत ते होतं. दागिने, ती सिक्युरिटी, ते सगळं, कारण खूप दागिने होते, प्रत्येक जण घालायचा आणि पण मजा होती. पण सुबोध भावे खरोखर तसे केलं ना, म्हणजे त्यांनी. आउटस्टँडिंग. हो ना? आय थिंक सुबोधचा वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्सेस. पण ते परिवर्तन होणं, एक पुरुष असून स्त्री रूपात काम करणं, बरोबर. हे किती कठीण असतं. कठीण. आणि त्याला ना ते अगदी शूटिंग चालू होईपर्यंत हा. ऍज अन ऍक्टर त्याला ती घालमेल होती की, अच्छा. पण जेव्हा त्यांनी आता पहिल्या भूमिकेत दिवशी शिरला. तो मेकअप हे करून, Correct. कारण आधी आमच्या लुक टेस्ट वगैरे झालेल्या, करेक्ट. पण तो सगळा माहोल आणि पहिल्या दिवशी तो मेकअप त्या अख्ख्या कॉस्ट्युम्स मध्ये जेव्हा तो चालत आला, तेव्हा त्याला ते म्हणजे ते बालगंधर्वच वाटले का? अगदी, म्हणजे अच्छा. त्याला ते मिळालं कॅरेक्टर. ओ. बरेच वेळा ऍक्टर्सचं असं होतं की ते सापडावं लागतं. खूप खूप विचार करता, खूप प्रॅक्टिस करता, Correct. पण आतून ते तुम्हाला आलं यावं पाहिजे. लागतं. आणि बरोबर. ते आय थिंक कमाल, सुबोधची कमाल. म्हणजे मला तर वाटतं की बालगंधर्वनी तुझ्यावरच नव्हे तर पूर्ण सिनेमाच्याच कलाकारांवर बरसात केली बक्षिसांची. हो, की खूप इतकी बक्षिसं पारितोषिकं. खूप मिळाली. आणि बालगंधर्वमुळे एक अजून चांगली गोष्ट की माझे वडील क्लासिकल सिंगिंग जवळजवळ 17 वर्ष बरं. शिकलेले होते ते. अच्छा.
आणि मी आणि माझी बहीण दीपा Correct. आम्ही जवळजवळ 2-3 वर्ष वडील आम्हाला क्लासिकल शिकवत होते. शिकवत होते. हे नवीन आहे मला पण इतकं हो, डिटेल माहित नव्हतं. आणि बालगंधर्वमुळे आमचं ते परत क्लासिकलचं एकदम ती कारण गोडी मी परत मनात खूप निर्माण अगदी, झाली. कारण मी नंतर कॉलेजला गेल्यावर मग ते सगळं रॉक म्युझिक अरे आणि वा. ह्याच्यात होतं, पण हे परत रिज्युनेट म्हणतात म्हणजे ना, आता तसं तुझं होतं. ते मिक्स कॉम्बो झाला आता तुझा तो. हो, रॉक तर आहेच. तेव्हा मला काय म्हणतात 2 सिंगिंग म्हणजे आपल्या ज्या स्टेट कॉम्पिटिशन असतात त्याच्यात मला 2 अरे बक्षिसं पण एवढंच काय, मिळाली. तू तर चॉकलेट हिरो म्हणून पण चालला असताच नाही रे इंडस्ट्रीत. बाबा, ते कॅमेराच्या मागे बेटर आहे. नाही त्या काळामध्ये, हो. त्या काळामध्ये खरंच होतं. म्हणजे तू भूमिका केली होतीस का कधी? मी रत्नाकर मतकरींबरोबर बर. मी थिएटर केलेलं. बर. इंद्राचं आसन आणि नारदाची शेंडी अच्छा. ह्या एका नाटकात काम पण मग केलेलं. आवडलेलं का सगळ्यांना तुझा हो, रोल? खूप. म्हणजे रसिका जोशी जी बर. आमची हो खूप चांगली हो मैत्रीण होती. करेक्ट. बरोबर. ती त्या नाटकात होती. अच्छा. सौरभ करंदीकर म्हणून माझा एक बर. खूप चांगला मित्र कॉलेजचा, बर, तोही होता. तो मतकरींच्या ग्रुपमधनं कामं करायचा. बर. आणि आम्ही कॉलेजला असताना फर्स्ट सेकंड इयरला बरीच नाटकं बसवलेली. अच्छा. तर त्यांनी काहीतरी बघितलं असेल की हा Correct. चांगला ऍक्टर आहे, म्हणून त्यांनी मग तुला त्यांनी मला सांगितलं. इंट्रोड्यूस केलं. आणि मतकरी सरांकडनं भरपूर गोष्टी हो ना? शिकण्यासारख्या होत्या. अच्छा. जेव्हा तुम्ही स्टेजवर परफॉर्म करता तेव्हा तुम्हाला माहिती असतं की हाऊ टू फेस दी ऑडियन्स, करेक्ट. कुठल्या अँगलमध्ये उभं राहिलं पाहिजे, बॅक फेसिंग असली तरी ऑडियन्स आणि समोर कधी बघायचं. परफॉर्मन्स करेक्ट. तर ह्या गोष्टी खूप शिकायला मिळाल्या. अरे आणि वा. त्या म्हणजे कसं असतं, तुम्ही जसे घडत जाता तशा तुम्ही त्या त्या गोष्टी ज्या अनुभवलेल्या असतात, करेक्ट. ज्या शिकलेल्या असतात त्याच तुम्ही इम्प्लिमेंट करत असता. खरंय. बरोबर. सो त्याचा फायदा खूप झाला मला. मग त्याच्यानंतर कुठला सिनेमा केलास? मग दबंग, नटरंग झाला हा, त्याच्या आधी नटरंग झाला, मग दबंग झाला. नटरंग वॉज अ पाथ ब्रेकिंग फिल्म तेव्हाची, म्हणजे खूप गाजलेली. म्हणजे त्याची गाणी तर सुपर डुपर हिट हो, झाली. अजय अतुलचं पण म्युझिक. ते मला जाऊ दे ना घरी तू जे काही शूट केलंयस ना, हो, हो, अप्रतिम. त्याला खूप वेळ लागला आता असेल ना? 16 वर्ष झाली आता त्या काय सांगतोस? चित्रपटाला. आणि ह्याच सीझन मध्ये आम्ही शूट केलेलं. पण ते खूप कठीण होतं का शूटिंगला ते गाणं? खूप, कारण एक तर कोल्हापूरच्या थंडीत ओ ते आउटडोर मध्ये फड असायचे तेव्हाचे. बापरे. म्हणजे ते आम्ही आउटडोर नर्तिकेला सुद्धा, तिला अभिनेत्रीला काम करताना खूप डिफिकल्ट होतं. करेक्ट. पण तिचा सुद्धा असा सोलो परफॉर्मन्स ह्या लेवलचा, म्हणजे अमृता आणि सोनाली कुलकर्णी या दोघींकरता बेंचमार्क फिल्म होती. करेक्ट. कारण त्यांना एक वेगळाच काय म्हणतात प्रकारे प्रेझेंट केलं गेलं. कुठे शूटिंग केलं तुम्ही हे सगळं? सगळं कोल्हापूरमध्ये. पण मग तुमचं असं टीम एकत्र, म्हणजे बॉन्डिंग खूप छान असेल. होय सगळ्यांचं. होय होय, अच्छा. एकदम धमाल असते. मग हे सगळे कोण कोण काम करत होते त्याच्यात? अमृता होती, सोनाली कुलकर्णी होती, विभावरी देशपांडे होती, आणि मेन रोल मध्ये अतुल कुलकर्णी. अतुल कुलकर्णी तर खूप सुंदर अभिनेता आहे. अतुलचं खूप एक चांगली गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही आधी त्याचं, कारण तो मल्ल एक करेक्ट, चांगला पहिला पैलवान असतो. करेक्ट. आणि त्याचं काहीतरी काय म्हणतात थिएटर करावं अशी त्याची खूप इच्छा असते. त्यातनं हे सगळं निर्माण होतं. पण इव्हेंच्युअली त्याच्यावर नाचा करायची पाळी येते. करेक्ट. आणि तो ते सुद्धा सोडत नाही. ते त्याचं जे बॉडी त्यांनी अख्खं ते त्यांनी ट्रान्सफॉर्मेशन करणं, की तो एवढं त्यांनी वजन वाढवलेलं आणि ते 1.5 महिन्यात ते एवढं कमी वजन केलं. कमी केलं. बापरे, म्हणजे काय प्रकारे So नाही हे हा. आपल्याला पण एक शिकण्यासारखं म्हणजे असतं पडद्यावर हे प्रत्येकाला. दिसतं ना फरक, अगदी, आधीचं मल्ल म्हणून आणि नंतर नाचा म्हणून. सो तो 1.5 महिन्याच्या टाइम मध्ये आम्ही म्हणजे फर्स्ट हाफ आधी केला, मग सेकंड हाफ केला. ते सगळं प्लॅनिंग करून करावं लागलं. पण ते करताना कलाकारांविषयी काय वाटलं तुला? म्हणजे ते तुम्ही इतके एक एक महिना तिथे राहता एकत्र, बॉन्डिंग असतं खूप. म्हणजे अतुल बद्दल सांगायचं म्हणजे पहिला जेव्हा आम्ही हाफ करत होतो फर्स्ट हाफ, त्याच्यात त्याची खूप चांगली फिजिक वगैरे. करेक्ट. तो दिवसातनं 6 वेळेला 6 वेळा वेगवेगळे डबे खायचा. बापरे. त्याचं खाताना बघून आम्हाला वाटायचं यार काय डेडिकेशन आहे या माणसाचं. म्हणजे हे शिकण्यासारखं आहे प्रत्येक अभिनेत्याने, की आपल्या रोलसाठी जे जे आवश्यक आहे ते सगळं करणं. आणि ते तेवढ्या साधन डेडिकेशन आहे. करायचं. करेक्ट. आणि तुम्हाला माहिती नसतं ना हे लोकांना पोचेल, कसं म्हणजे पोचेल, त्याचे आवडेल काय नाही रिझल्ट आवडेल. येतील माहिती नाही, पण प्रयत्न करत राहायचे. हीच मजा आमच्या फील्डची खरं आहे आहे. की प्रत्येक वेळी बरोबर. प्रत्येक जण तेवढ्याच पॅशननी काम करत असतो. आणि नटरंग मध्ये एक खूप मोठा असा एक तुम्हाला मिळाला ब्रेक नटरंगने, कारण म्हणजे परत एक सिनेमा, मराठी सिनेमाकडे वळली पिढी. म्हणजे हाऊसफुलचे बोर्ड लागले की जे होत नव्हतं कधी. रवी जाधव माझा खूप चांगला मित्र कॉलेजचा, त्याची ही पहिली फिल्म. अच्छा. आणि काय म्हणतात तो ऍडव्हर्टायझिंग मध्ये होता, बरोबर. त्यांनी बऱ्याच ऍड्स वगैरे लिहिलेल्या. खरं.
पण त्याची पण एक वेगळी पॅशन होती की मला काहीतरी film वेगळं करायची. करायचंय. हां, तर ते सगळं टीम वर्कच असतं, ते खरंय, जमून बरोबर आलं. करेक्ट. त्याच्या पुढची फिल्म कुठली केली? दबंग. मग ओ. आणि सलमान भाईंबरोबर मी बऱ्याच ऍड शूट केले. दबंग दोन्ही तू केलेस, 1 आणि 2? तिन्ही. अच्छा, तिन्ही. 1 आणि 3चं सगळंच मी केलं. अच्छा, पार्ट 2च्या वेळी मी हिरोईन चालू होतं त्यामुळे दुसरं कोणाला तरी करावं लागलं असेल थोडं. काही भाग मला करता पण आला. सलमान प्रसिद्धी किंवा वलय जे असतं तर तुझ्याशी वागताना तो एक साधा माणूस म्हणून होता का कसं होतं? तो सगळ्यांचीच वागताना साधाच आहे. काय एक सांगतोस? इमेज असते बाहेर बर. लोकांच्यात क्रिएट केलेली असते, काय असतं माहिती नाही. बर. पण ही इज वन ऑफ द ग्रेट ह्युमन बिईंग. अच्छा. म्हणजे माझा तरी एक्सपिरियन्स तसा बर. आहे आणि अच्छा. अशा अनेक लोकांचा एक्सपिरियन्स बर. म्हणूनच त्याचा ब्रँड आहे बिईंग ह्युमन. अच्छा, खरंच तो ही म्हणजे नावाप्रमाणे तो आहे. अगदी अगदी. पण म्हणजे तेव्हा तो शूटिंग करताना काही एखादी गंमत जम्मत काही झाली होती का? धमाल, म्हणजे मला तर आठवतही नाहीत. पण किती वर्ष झाली आता दबंगला? दबंग पहिला? 2010-11 मध्ये हो, आलेला. आता correct. 15-16 वर्ष. पण मग पहिला दुसरा तिसरा ती कन्सिस्टन्सी तशीच राहिली? हो, 19ला आम्ही थर्ड फिल्म केली. अच्छा. मग ते 14-15 मध्ये सेकंड आली. पण मजा असते. पण मला दबंगचा सांग. एक लुक होता स्पेसिफिक. करेक्ट. तो लुक एवढा पॉप्युलर पण मग झाला. सोनाक्षी सिन्हा तर न्यू कमर होती ना? हो, आत्ता म्हणजे आत्ता मी जेव्हा हिरामंडी केली संजय सरांबरोबर, करेक्ट. तेव्हाची सोनाक्षी सिन्हा बर. आणि पहिल्या पिक्चर मध्ये, कारण तिचं इंट्रोडक्शन फिल्म होती करेक्ट. आणि त्याचा मी सिनेमॅटोग्राफर होतो, त्यामुळे ती मला नेहमी सांगते अच्छा. की सर यू हॅव गॉट मी ऑन टू सिल्वर स्क्रीन. ओ करेक्ट. आणि क्या बात. कसं प्रत्येक ऍक्टर सुद्धा इव्हॉल्व्ह होणं म्हणतात करेक्ट. की बरेच वर्ष काम केल्याने एक नवीन एक मॅच्युरिटी जी जाणवते खूप- अभिनयात. आणि ती मॅच्युरिटी तिच्यात मला म्हणजे अच्छा. म्हणजे प्रत्येक सीन नंतर मी सोनाक्षीला जाऊन सांगायचो, क्या बात. व्हॉट अ परफॉर्मन्स, हो आउटस्टँडिंग, टू गुड. म्हणजे बाकीच्या सुद्धा, म्हणजे मनीषा कोइराला आहे, खरंय. तुमच्या बाकीच्या को ऍक्टर्स आहेत, दे वर पण ते ब्रिलियंट. दबंग मधले जे डान्स होते किंवा त्या स्टेप्स आजही लोकांच्या लक्षात राहतात. ते आमचे मास्टरजी गणेश आचार्य. पण ते शूटिंग करणं कठीण नसतं? कठीण होतं, पण Dance काय shoot करणं. परत आता कसं आहे, असं नसतं ना की आज शूटिंगला गेलो आणि चला आज डान्स करूया. सगळं प्री प्लॅनिंग. करेक्ट. एखादं गाणं मोठं शूट करायचं असेल तर त्याच्या आधी 3 ते 4 महिन्याची 100-150 लोक जेव्हा तिथे त्या डान्समध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. त्या लोक म्हणजे मास्टरजी रिहर्सल हॉल असतो, बर. तिकडे जाऊन डिरेक्टर डीओपी आधी रिहर्सल्स होतात. आम्ही जाऊन बसतो त्यांच्याबरोबर. मग ते 8-10 दिवस बर. त्यांचे रिहर्सल्स होतात. मग ते आम्हाला बोलवतात की बर. हे असं आहे, हा, मग कुठल्या अँगलनी चांगलं Correct. दिसेल, त्याच्यात तुमचं स्टोरी टेलिंग काय आहे. सगळं आधी तुमचं ठरतं हो, आणि मग ते शूटिंग चालू भरपूर होतं. गोष्टी पण प्री ती प्लॅन्ड असतात. पण गाणं करणं जास्त कठीण असतं का नुसतं अभिनय? सी दोन्हीच्यात मजा वेगवेगळी आहे. Correct. कारण पण गाणं कठीण काय तुम्हाला असतं? करताना तुम्हाला डान्सची सुद्धा जोड लागते. तुम्ही खूप फ्लुएन्सी पाहिजे डान्स करेक्ट. मध्ये. करेक्ट. मग काही काही ऍक्टर्स जे चांगले डान्सर नाहीत त्यांच्याबद्दल खूप मीम्स येतात किंवा अच्छा. असलं कारण- पण हे जर का तुम्ही चांगला ऍक्टर होण्याकरता ह्या गोष्टी तुमच्यात म्हणजे असणं- डान्सही पाहिजे आजच्या आणि काळात. कारण ती बॉडी लँग्वेज आहे ना, फ्लुइडिटी आहे. ते पूर्वी एक झाडाच्या मागे lyrical फिरून जो असायचं प्रकार ते असतो, आता राहिलं नाही. आता नाही आहे. हा. आणि प्रत्येक क्षेत्र हे फक्त ऍक्टिंग किंवा आमचं क्षेत्र नाही, आता प्रत्येक क्षेत्र खूप डिमांडिंग आहे. पण AI ने काही फरक पडला का रे ह्या सगळ्यात? बऱ्याच गोष्टींवर स्लो आहे आता. अच्छा. पण कमिंग 2 years खूप गोष्टी बदललेल्या आहेत. अच्छा. बरं. आता हे ॲव्हिएटर वगैरे जे येतात सिनेमा त्यांच्याकडे जे काही वेगवेगळे इफेक्ट्स तसं तुम्हाला अजून ह्या हिंदी मराठीत नाही वाटलं का करावं? खूप झालेत सुद्धा प्रयत्न बरं. आणि चालू पण आहेत. अच्छा. आणि ते माझ्या मते अजून काय म्हणतात लोकांपर्यंत त्या प्रकारे पोचले नसतील. अवतार बिवतार आता आपण बघतो ना एक एक हो, सिनेमा. पण आता तिकडची लोक इंडियात येतात. अच्छा. कारण आपल्या इकडे टेक्नॉलॉजी आहे करेक्ट. विच इज ॲज सुपिरियर ॲज दॅम. काय सांगतोस? सो बरेचसे ऍक्शन डिरेक्टर्स आहेत, Correct. बरेचसे डिरेक्टर्स आहेत, ते आता इंडियाकडे, कारण आपल्याकडे काम चालू आहे. हॉलिवूडमध्ये काम तसं खूप कमी चालू आहे. उलट झालंय म्हणजे आता होय, होय. भारत ही आता एक हब होणार आहे. साऊथ इंडस्ट्री इज ग्रोईंग बर. व्हेरी बिग. पण आता तू तशीच आपली हिंदी इंडस्ट्री. बरोबर. दबंग नंतर कुठला केलास मग? हिरोईन? मग हिरोईन केला. मग पण हिरोईन मध्ये मधुर बरोबर मी 4 पहिल्या प्रियांका फिल्म होती केल्या. ना? प्रियांका चोप्रा. नाही, फॅशन मध्ये प्रियांका आणि मग हिरोईन मध्ये कोण होतं? करीना कपूर. अच्छा, करीना कपूर. कसा होता अनुभव तिच्याबरोबर काम करण्याचा? अरे बेबो इज हो? ब्रिलियंट. अच्छा. शी इज
वन ऑफ द फायनेस्ट ऍक्ट्रेस. बर. अच्छा. म्हणजे मी वेगवेगळ्या, प्रियांका चोप्रा Correct. आउटस्टँडिंग परफॉर्मर, हो कंगना रनौत, फॅशन मध्ये त्या दोघींनाही नॅशनल अवॉर्ड आहेत. करेक्ट. बेस्ट ऍक्टर फिमेल आणि बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर. त्या प्रत्येक अवॉर्डमध्ये थोडासा किंवा बऱ्यापैकी हातभार हा तुझ्या सिनेमॅटोग्राफीचा पण असतो, कारण ते दृश्य चित्रण सुंदर दिसणं हे खूप महत्वाचं असतं. तो परफॉर्मन्स तेवढ्या लेवलचा होणं, इमोशन्स तेवढ्या स्ट्रॉंगली आल्या पाहिजेत. आणि चित्रित तेच होणं. आमचं काम आहे. खरंय खरंय. म्हणजे माझ्या पहिल्या 7 फिल्मना नॅशनल अवॉर्ड होती. लागोपाठ. हो, म्हणजे उत्तरायण, म्हणजे षटकारच्या पुढची 7 स्टार तुझे करिअर आहे एकदम. क्या बात. कारण पण ते जेव्हा एखाद्या फिल्मला नॅशनल अवॉर्ड मिळतं ते ऍक्च्युली तुम्हा सगळ्यांचे एफर्ट्स. मला वाटतं तुला झीचं का कुठलं तरी पाऊल पडते पुढे का हो, कुठलं? तेव्हा त्यांनी ते चालू दिलं होतं केलं ना? की मराठीतून हिंदीत कामं करणाऱ्या सगळ्या आपल्या मराठी टेक्निशियन्स बरोबर. किंवा ऍक्टर्स असतील, Correct. त्यांना एक झीने खूप चांगला उपक्रम चालू बरं. केला. अच्छा. तेव्हा ते अवॉर्ड मला मिळालेलं. किती तुझं अभिनंदन करावं तेवढंच थोडं आहे. त्याचं श्रेय सुद्धा मी तेव्हा आई वडील आणि माझी बायको क्षमा. तिला, माझ्या बाचीला तर द्यायलाच पाहिजे हो, बाबा. अगदीच. कारण तिचं मला का कौतुक वाटतं, तुझ्या बरोबर सकाळी तू 6ला निघताना किती डबे करून ती देते तुला. हो, मी की ते 2012 पासून बरोबर आहे. कारण काय म्हणतात, बाहेरचं खाऊन वेळी अवेळी नाही खरं. खूप वाट लागलेली. आणि तिने ऍक्च्युली तिचं करिअर सॅक्रिफाईस करून Correct. माझ्याकरता तिने हे सगळं सांभाळलं. बॅकसीट घेतली. नाही पण तिचंही करिअर ती करतेच आहे, ती अबॅकस वगैरे करते ते. ते करतेच, पण त्या जोडीला ती खूप अजून करू शकली असती, पण हो, तुझ्यासाठी तिने तो ब्रेक घेतला. आणि म्हणजे आणि तुझ्या लेकीला पण आवड आहे का रे अभिनयाची? अभिनयाची, म्हणजे तिने आत्ताच नाटकात कॉलेजमध्ये काम वगैरे बरं, केलं. अच्छा. सो आय डोंट नो यार, काय हल्ली कोण आणि ते कुठे सांगता येत कधी. नाही कुणाला कुठे काय चान्स मिळेल. ग्रेट डान्सर. ती अच्छा. गेली 10-11 वर्ष बरं. डान्स शिकतेय. Correct. आणि यू नेव्हर नो. नाही, आणि ज्याला जे आवडतं ते त्यांनी करावं. आपला काही फोर्स नसतो त्याच्यामध्ये. म्हणजे जे माझ्या आई वडिलांनी मला कधीच थांबवलं नाही. खरंय. मी गौरांगीला मग आता हे सगळे पुरस्कार, त्या ट्रॉफ्या, सगळं घर भरलेलं आहे ना? हो. आणि आता नवीन नवीन शोकेस क्रिएट करायला लागतील ते ठेवायला, कारण आता पुढे अजून किती मिळतील आपल्याला माहितीच नाही, मोजताच येणार नाही. अवॉर्ड्स जाऊन देत, पण देवाचरणी नेहमी एकच प्रार्थना असते की चांगलं काम आपल्या हातून घडावं. आणि आणि आता ते लोकांपर्यंत जग्गू पोहोचेल. ज्युलियट केलास आणि येल्लो केलास, ते तुझं दिग्दर्शन होतं, हो, तर तो एक वेगळा अनुभव असेल तुझ्यासाठी. अगदीच. कारण 2011-12 पासून मी ऍड्स डिरेक्ट करायला लागलो. करेक्ट. आणि 14 मध्ये येलो चित्रपट प्रदर्शित झाला. खूप वेगळा सिनेमा होता ना हा चित्रपट मी जेव्हा केलेला, त्याचेच प्रोड्युसरनी मला विचारलं. बर. अच्छा. आणि रितेश देशमुख ते सुद्धा त्याचे प्रोड्युसर होते. करेक्ट. आणि मग येलो जेव्हा त्यांना करायचा होता तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आम्हाला तूच कॅमेरा पण करायचा आहेस आणि तूच दिग्दर्शन पण करायचं. पण ती फिल्म एक माइलस्टोन फिल्म माझ्या आयुष्यातली. आणि गौरी गाडगे जिच्यावर ही फिल्म आधारित आहे, तिच्यावर चित्रित केली आहे. कारण म्हणजे ह्या स्पेशल मुलांसाठी, मुलांना आपण स्पेशल म्हणतो, पण त्याच्यात एक त्यांच्यात प्रत्येकात एक काही ना काहीतरी स्पेशल. खरंच आपल्यापेक्षाही खूप चांगलं ते करतायत आणि आपण त्यांना वेगळं समजायची गरजच नाही. आणि ते 14-15 महिने आयुष्यातले बऱ्याच गोष्टी शिकवून. खरंच. आणि त्यावेळेला मला वाटतं कोण कोण होतं त्याच्यामध्ये? उपेंद्र लिमय होता, ऋषिकेश जोशी, मृणाल कुलकर्णी. बरं. झी5 आहे त्याच्यावरती फिल्म अवेलेबल आहे. प्रत्येक सुंदर अभिनेता असला की एक वेगळं निर्माण होतं, तसं ते झालं. म्हणजे त्याला नॅशनल अवॉर्ड आम्हाला 3 मिळाली. अरे वा. आम्हाला बेस्ट ज्युरी फिल्म. बर. आणि त्याही पेक्षा मला जास्त ज्या गोष्टीचं कौतुक होतं ते गौरी गाडगे आणि तिचं बालपण जिने केलंय. बर. त्या दोघींना सुद्धा स्पेशल मेन्शन पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते. अरे वा, किती छान गोष्ट आहे. आमच्याकरता, अख्ख्या टीम करता मोठी गोष्ट आहे, प्राऊडेस्ट मोमेंट. आणि दुसरी दिग्दर्शन केलेली कुठली फिल्म? जग्गू आणि ज्युलियट. बर. ती आता OTT वर येईल लवकर. अच्छा. तो कसा होता अनुभव तुझा त्याचा? अच्छा. तो एक कुठे शूटिंग केलंस तू? अख्खं शूटिंग त्याचं उत्तराखंड मध्ये केलं. म्हणजे काय निसर्गच निसर्ग, एकदम ब्युटिफुल. आणि अमेय वाघ आणि वैदेही परशुरामे होते त्याच्यात. बर. आणि खूप बाकीचे सुद्धा अनेक कलाकार होते त्याच्यात. तर त्याचा एक्सपिरियन्सच म्हणजे ते काय म्हणतात, दैवीच आहे उत्तराखंड सगळं. खरंच, म्हणजे देवभूमी म्हणतात ते खरं आहे. अगदी. आणि तिथे पदोपदी तुम्हाला अनुभव येत असतात आणि वेदर चेंज होतं. करेक्ट. त्या सगळ्यात ते करणं. कधी पाऊस. तुझा कुठला सिनेमा त्याच्यामध्ये बघ, तुला ते सकाळी लवकर शूटिंग केलंस तू, कारण तुला तो सूर्याच्या आत. हंबीरराव. हा, हंबीररावला. पण तो पण एक वेगळा अनुभव असेल ना? हो. आणि ते एक
ॲक्च्युली एक गाणं होतं हं, शिवाजी महाराज गेल्यानंतरचं गाणं की बर. सगळ्या लोकांवर त्याचा कसा परिणाम होत बर. होता अच्छा. की रयतेचा राजा नाहीये. हं. थॉटच एवढा कोण कोण डिफिकल्ट होतं होता. अंबिरावमध्ये? हंबीररावमध्ये महाराजांची भूमिका गश्मीर महाजननी अरे वा, केलेली. बर. आणि हंबीररावांची भूमिका प्रवीण तरडे करेक्ट. आणि त्याची बायको पण होती स्नेहल. म्हणजे सगळे कसलेले हो अभिनेते. हो हो. आणि मोहन जोशी होते त्याच्यात. बर. अच्छा. उपेंद्र लिमये होता बर. त्याच्यात. अनेक पण खूप दिग्गज एक कलाकार होते. रणभूमीवरची फिल्म म्हटल्यावर खूप कठीण वाटेल. असेल ना? आणि परत मराठी फिल्म तो एक सीन आहे जो मी बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये सांगितलाय. तो बर. 3 दिवस एका शॉट करता आम्ही बाप रे. पण का मेहनत असं घेत 3 होतो. दिवस लागले? कारण तो सूर्य मला अख्खी फ्रेमभर सूर्य दाखवायचा होता. अच्छा. तर त्याच्याकरता ते वेगळी लेन्स घेऊन बर. यायला लागलं. ती लेन्स आल्यावर प्रत्येक दिवशी सूर्याची दिशा बदलत मग असते. तसं बदलेल तसं तुमची फ्रेम बदलायचा. सो मग ते आदल्या दिवशी ओ. पुढच्या दिवशीचं कसं असेल ते अँटिसिपेट करून Correct. मग तिकडे मचाण बांधलेलं. बाप रे. आणि ते मचाणावर बसून उभं राहून ते उभा केलं. राहून त्यांनी की तो सूर्य उगवतोय बाय गॉड. आणि हंबीरराव त्या सूर्यासमोर सुद्धा अरे वा. त्यांचा तलवार घेऊन हात हे करतात तो की एकदम बाबा, पोस्टर की सीनच झाला म्हणजे महाराज तो. ते सूर्यासारखेच होते. करेक्ट करेक्ट. आणि त्यांना आता महाराजांना मिठी मारायची आहे. खरंय. आणि तेव्हा सिम्बॉलिक एक प्रकार आहे तिकडे की भगवा आहे पण तो फडकत नाहीये. हा. सो खूप छान किती छान रे. visual होतं ते. पण हे त्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन विचार करणं हे सामर्थ्य दिग्दर्शक ते करत असतो ना, ते काहीतरी वेगळं त्याला द्यायचं Actually असतं. बरेच वेळा ॲज अ सिनेमॅटोग्राफर तुम्ही गोष्टीला अनुरूप काय व्हिज्युअल्स देऊ शकता, ऍडिशन काय होऊ शकतात. तर हा सगळा प्रकार होता तो. आणि बरेच वेळा काय असतं एखादं व्हिज्युअल बऱ्याच गोष्टी सांगून जातं. ते तुम्हाला बोलून दाखवाव्या नाही लागत. खरंय खरंय. बरोबर. तर त्याचा तो एक उत्कृष्ट नमुना. आणि सिनेमा असतील, सिरियल्स, तो हिरामंडी किंवा आता रामायण करतोयस, काय अनुभव आहे त्याचा? खूप वेगळा. बर. म्हणजे आपण जे मगाशी बोललो हॉलिवूड आणि हे ते, मी सध्या सगळ्या हॉलिवूडच्या टॉपमोस्ट ॲक्शन डिरेक्टर्स बरोबर काम करतो. बर. आणि ऑफकोर्स त्यांचा एक्सपिरियन्स इज करेक्ट. म्हणजे जबरदस्त असेल. अमेझिंग बर. एक्सपिरियन्स. आणि अच्छा. इतक्या वर्षाचा अनुभव आहे त्यांचा. जे मी तुला मगाशी पण सांगितलं Correct. की अनुभव जेवढा तुम्ही घ्याल जास्त ते महत्वाचं. तेवढं तुम्ही पण हिरामंडीत कोण कलाकार होते? हिरामंडीत तर आता सगळ्यांनीच बघितलं असेल. कारण मी अजून मनीषा पाहिला कोइराला होती. मग तू बघ निश्चितच आवडेल तुला. अच्छा. अनेक अनेक बर. खूप दिग्गज कलाकार. अच्छा. आणि रामायणमध्ये कोण आहेत? रामायणमध्ये पण रणबीर आहे, साई पल्लवी आहे, अरे वा. बरेच बरेच आणि एक शौर्याची फिल्म किंवा एखादी अशी आता ही असेल रामायण म्हणजे पुराणातली, तर प्रत्येकाचा रस वेगवेगळे आहेत ना सिनेमाचे. आता मी जसं बाजीराव मस्तानीचे ॲक्शन सिक्वेन्सेस Correct, केलेले correct. किंवा पद्मावतचे ॲक्शन बर. सिक्वेन्सेस केलेले. अच्छा. तर आता ह्या पिरियड फिल्म्स आहेत, Correct. हिस्टॉरिकल फिल्म्स आहेत. खरंय. त्यामुळे त्याचा लुक अँड फील वेगळा Correct, असतो. आणि बरोबर आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या दिग्दर्शकाबरोबर काम करता, म्हणजे संजय लीला बन्साली सर आहेत, करेक्ट. त्यांची व्हिजन, त्यांना जे हवंय ते त्यांना करेक्ट. ती मॅच करून तिथपर्यंत जाणं सुद्धा कठीण आणि चॅलेंजिंग असतं. करेक्ट. पण त्यांची जी पॅशन आहे, त्यांची जी काम करण्याची कमिटमेंट आहे, करेक्ट. त्याला त्यातनं hats off. खूप शिकण्यासारखं असेल तुला अरे पण. बाबा एव्हरी डे Correct. आम्ही रोज काही ना काहीतरी शिकत शिकत असतो. असतो. आणि आता आपण ही जी स्पर्धा घेतली, तर ह्या अभिनेत्यांचा अभिनय तुला कसा वाटला? त्यात महिला, पुरुष, मुलं सगळ्यांनी हो, भाग हो, घेतला. हो. मला खूप मजा आली ॲक्च्युली. बरेच पार्टिसिपंट्स होते आणि जरा वेळ लागला कारण माझ्या बिझी स्केड्यूलमधनं घरी येऊन मी बरोबर आहे. हे काही सगळं व्हिडिओज बघायचो बघ- आणि परत बघून त्याच्यातनं त्यांना न्याय देणं. न्याय देणं. खरंय. पण खूप एक्साइटिंग गोष्ट म्हणजे खरे बरेचसे यंगस्टर्स आहेत, करेक्ट. त्या चांगल्या गोष्टी करतायत. Correct. बऱ्याचशा यंगस्टर्सना बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या पण आहेत. आहेत. खरंय. कारण आपण काय एखादा पिक्चर बघतो आणि लगेच नावं ठेवतो, खरंय. पण जेव्हा आपण कॅमेरा फेस करतो तेव्हा ते कळतं. आपण त्या ॲट पार आहोत का कशाच्या. पण सांगायचं म्हणजे आपले जे
10 ते 90 वयोगट आहे. करेक्ट. त्याच्यातले जे विनर आहेत ते एक वयोवृद्ध काय काका आहेत. सांगतोस? अच्छा. आणि त्यांचा परफॉर्मन्स तुम्ही बघाल तर म्हणजे हिरोला लाजवेल असा परफॉर्मन्स आहे असं so म्हणायचं. हे माझ्याकरता ते शिकण्यासारखं खरंय. होतं की त्या एजला सुद्धा Correct. त्या आजोबांची कमिटमेंट जी आहे आणि लहान मुलांनी सुद्धा छान केलंय आणि perform. त्यांनी स्पर्धेत आता ह्या एज मध्ये भाग घेणं. घेणं which is आणि लहान आजीनी पण मुलगा- घेतलंय ना एका. हो, एक 88 वर्षाची आजी बापरे. आहे. करेक्ट. आणि एक आजी आहे त्यांनी स्टेजवर परफॉर्म केलंय. बर. पण मी त्यांना मुद्दामून पारितोषिक दिलंय कारण खरंय. ज्या प्रकारे त्या स्वतःच त्यांचा अभिनिवेश जो होता. स्टेजवर तुमचा वावर, खरंय. त्याच्यातला कॉन्फिडन्स करेक्ट. आणि इंटरॅक्टिव्हनेस विथ दी तो ऑडियन्स, महत्वाचा आहे. आणि तो सगळा त्यांच्यात होता ह्या एजला. खरंय. बरोबर. लहान मुलांनी सुद्धा खूप आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. अरे वा. बऱ्याच गोष्टी प्रत्येक पार्टिसिपंटना शिकण्यासारख्या ते खूप आता सांग, आहेत. त्यांना एक टिप्स म्हणून सांग की, की अभिनय करताना हां. त्यांनी आता समजा कुठे जायचंय त्यांना एक ऑडिशन द्यायला बरोबर. किंवा त्यांनी ह्या क्षेत्रात यावं का, काय काळजी घ्यावी. जरूर. तर एक जेव्हा तुम्ही एखाद्या क्षेत्रात पाय ठेवता तर त्याचे बेसिक्स तुमचे क्लिअर पाहिजेत. आणि Correct. जर का तुमच्याकडे बेसिक्स नसतील तर एखाद 2 असाइनमेंट्स मिळतील तुम्हाला, पण पुढे तुम्ही जाऊ टिकून शकणार राहणं. नाही. टिकून राहणं. आणि ते जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर ह्या बेसिक गोष्टी आहेत त्या खूप लक्षात ठेवून आणि काय म्हणतात इतर लोकांच्या ऑब्झर्व करून करणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. आणि बऱ्याच जणांना मी सांगेन की फ्रेमिंग असतं, आपण एखाद्या कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये भाग घेत करेक्ट. असतो बरोबर. तेव्हा काही जणांनी, काही बायकांनी बर. त्याच्यात एक खूप चांगला परफॉर्मन्स केलाय, बर. पण त्याच्यात जमेची बाजू म्हणजे हम्म. कारण तुम्हाला तो वावर पाहिजे, हां. त्यामुळे ती फ्रेम तशी वाईट खरंय. ठेवली आहे. खरंय. बरोबर. ही खूप करेक्ट. करेक्ट बाब म्हणजे आहे. ते डोक्यात घेऊन त्यांनी हा सगळा अभिनय केला. नाहीतर काय तुम्हाला कुठे बाहेर जायचंय, हां. फ्रेमच्या बाहेर जाऊन अभिनय करतो त्याला नक्कीच. मजा मग त्याला काही उपयोग नाही. किंवा जी विनर आहे मुलगी, हां. तिने स्वतःचे अख्खे कॉस्ट्युम्स परिधान ओ, करून बर. विथ द एक्सप्रेशन म्हणजे ते खूप महत्वाचं आहे. तुम्ही काय करताय. आणि फक्त कॉम्पिटिशन आहे म्हणून मी इथे बसलोय आणि मी काहीतरी परफॉर्म केलं, तर त्या कॅरेक्टर मध्ये जाऊन करेक्ट. ते तसा हावभाव, पोशाख करून. ती करेक्ट फ्रेम, करेक्ट. हे खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. बरोबर. तर ऑफकोर्स मीही चुका करतच शिकत गेलो. Correct. पण ज्यांना बक्षिसं नाही आहेत करेक्ट. त्यांना मी सलाम करतो की हां. तुमच्यात एक चांगली ऊर्जा आहे की Correct. तुम्ही आत्तापासून कॉम्पिटिशन्स मध्ये पार्टिसिपेट क्या करताय. बात. व्हेरी गुड. हळूहळू तुम्ही सुद्धा तिथपर्यंत एका पोहोचणार आहेत. वेळी विनर म्हणून असाल. खरंय. आणि ज्यांना बक्षिसं मिळाली आहेत त्यांनी ह्या पुढे जाऊन अजून काय चांगलं परफॉर्म करू शकाल तुम्ही, करेक्ट. हे तुम्ही शिका. आणि आपण एखादा चित्रपट बघतो, एखादं मालिका बघत असाल, ऍड बघत असाल, करेक्ट. त्याच्यातल्या तुम्ही चांगल्या गोष्टी घ्या. हम्म. आणि त्या आरसा तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर आणि शिकवतो. चुकीच्या गोष्टी शिकवत असतो. खरंय. तर प्रत्येक वेळी तुम्हाला कॅमेराच नाही, आरशासमोर उभं राहू नये. अरे वा. तुम्हीच स्वतःला जज करू शकता बर. की हे तुम्ही बरोबर करताय का चूक करताय. खूप छान सजेशन आहे हे सरांचं. तर स्काय इज अ लिमिट, पार्टिसिपेट करत राहा. पण यावं का ह्या फील्डमध्ये? खूप चांगलं फील्ड आहे. बर. बरेच वेळा काय असतं, प्रत्येक फील्डमध्ये चांगली वाईट माणसं करेक्ट. असतात. एकदम बरोबर. तुम्हाला ती जाण असेल. आणि हे फील्ड असं आहे की असं म्हणतात की पटकन वाहवत जाऊ शकतं, हम्म. पण स्वतःचा जर का स्वतःवर कंट्रोल असेल बरोबर आहे. करेक्ट. तर तिथे वाहवत जाणं. आणि किंवा त्याचं खरं उदाहरण म्हणजे महेश लिमये आहेत. कारण पाय जमिनीवर ठेवून खरोखर एक साधा माणूस म्हणून जगणं काय असतं हे त्यांच्याकडनं शिकता येईल. की आज मातब्बर दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर आहेत, पण तरीसुद्धा अगदी कुठलाही सिनेमा असेल तर हे आपण त्यांच्याकडनं शिकतो की ते काय म्हणतात की एखादा सिनेमा आला, आपण म्हणतो काय फालतू आहे, अगदीच बेकार आहे. पण त्यात त्या दिग्दर्शकांनी, सिनेमॅटोग्राफरनी, कलाकारांनी एवढी मेहनत घेतलेली असते, तर आपण त्याला फालतू न म्हणता त्यांनी खूप मेहनत घेतली पण थोडासा प्रयोग फसला असं आपण म्हणू शकतो. की शेवटी प्रत्येकजण काहीतरी चांगलं निर्माण करण्यासाठीच करत असतो. जसा एखादा डॉक्टर कोणाला औषध देताना गुण यावा म्हणूनच देत असतो, पण कधीतरी होऊ शकतं, पण त्यावेळेला तो प्रयोग कुठेतरी फसला असं आपण म्हणू शकतो. पण त्याच्या श्रमांना, परिश्रमांना आपण नाकारू शकत नाही.
आणि मला खरंच वाटतं की ह्या अभिनय क्षेत्रात येताना डोक्यात हवा जाणं हे जे असतं, आणि दुसरं म्हणजे आपली जी मिळवलेली सेव्हिंग्ज आहेत ती टिकवणं, या दोन्ही गोष्टी आहेत की त्यावेळेला असं वाटतं की नाही आता जगच जिंकलं आपण. आज तू मला सांग, अमिताभ बच्चन ह्यांचं तर केवढं मोठं उदाहरण आहे. खूप. कारण त्यांनी त्या एवढ्या मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर वरपर्यंत जाऊन जेव्हा त्यांनी अनुभवलं की मी आता परत खालच्या पायरीवर आलो, ती पायरी तिथून परत वरती चढणं हे किती कठीण काम असतं. म्हणजे मी त्यांच्याबरोबर केबीसीच्या प्रोमोज असतील, बरोबर. असं किंवा ऍड्स असतील, अच्छा. अनेक कामं केली आहेत. बर. आणि ह्या वयात सुद्धा एखादा माणूस इतकं करू शकतो काम. तेवढ्याच निष्ठेने आणि श्रद्धेने, आणि मला वेळेवर माझे येणं. वडील सांगायचे हां. कुठलीही गोष्ट कर, त्या ह्या लोकांमधनं मी हे शिकत असतो की वडिलांनी काय सांगितलेलं खरंय. मला, तर ह्या माणसांची कमिटमेंट जी आहे खरंय. ना, ती म्हणजे आपण कम्पेअर सुद्धा स्वतःला करू नाही करू शकत. शकत नाही. तर अशा माणसांबरोबर जेव्हा तुम्ही कामं करता तेव्हा त्यांच्यातले चांगले गुण काय आहेत? प्रत्येकात काहीतरी चांगलं वाईट असतं, नक्कीच. पण आपण त्याच्यातनं काय घ्यावं, आपण काय बोध घ्यावा, हे खूप इम्पॉर्टंट असतं. शिकण्यासारखं असतं. पण आता तर मी असं बघते की प्रत्येकाला दिग्दर्शक व्हावंसं वाटतं. मग तो अभिनेता असू दे, कवी असू दे, लेखक असू दे, तर काय बरं ह्या दिग्दर्शनात एवढी जादू आहे? काय असतं, प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी आपल्या मनातली एखादी स्टोरी असेल ती सांगायची असते. करेक्ट. आणि आता काय झालंय, तुम्ही मोठे झालात की ते तुम्हाला काय म्हणतात, मग तुम्ही ते सगळं जोडून आणू शकता, जुळवून आणू शकता त्या गोष्टी. करेक्ट. त्यामुळे झालं असेल. पण हे फील्ड असं आहे की एनीबडी कॅन टेल अ स्टोरी. करेक्ट. तुम्ही कशी चांगली सांगताय, कुठल्या प्रकारे सांगताय, त्याला महत्व आहे. ते महत्व आहे. तर पण त्याचा अभ्यास पण हवाच ना. तेच की तुम्हाला नुसतंच दिग्दर्शन, आता मी दिग्दर्शन करणार, पण त्याच्या मागे तुमचा अभ्यास तेवढा पाहिजे. खरंय. म्हणजे मी जेव्हा दिग्दर्शन चालू केलं तोपर्यंत म्हणजे मी 2014 मध्ये पहिला चित्रपट आला, बर. पण त्याच्या आधी मी जवळजवळ 94 पासून 20 वर्ष मी काम करत होतो या फील्डमध्ये. तेव्हा तू पुढचं पाऊल डिरेक्टर टाकलंस. मी त्याच्या आधी 3 वर्ष काम करेक्ट. करत होतो. करेक्ट. तर तो एक काय म्हणतात, नशिबाचा पण भाग आहे. पण तुमच्याकडे जर का अनुभव तेवढा असेल तर तुम्ही तुमच्या गोष्टी पण मला चांगल्या. सांग, सिनेमा एक लॉटरी असते का रे? कारण एखादा सिनेमानं शुक्रवारी लागला की तो शनिवारी त्यातला अभिनेता स्टार होतो, हो, आणि एखादा सुंदर सिनेमा असतो पण तरी पण तो लोकांपर्यंत पोहोचत नाही. पोचत नाही. त्याचं प्रत्येक म्हणजे काय नशीब म्हणतात, घेऊन येतो. अगदी 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 म्हणजे चांगले तर असतात खूप सिनेमा. असं. पण ती लॉटरी आहे सध्या. लॉटरी आहे. खरं. की आणि हे बरेच वेळा काय होतं, फिल्मचं टायमिंग चुकतं तुमचं. अच्छा. कारण आधी 2-3 हिट फिल्म येऊन गेलेले असतात मग ते लोक आणि त्याला जात अगदी नाही. भरभरून जातात लोक. हां. पण मग तुमची फिल्म आली की मग तेव्हा काहीतरी परीक्षा असतात, काहीतरी म्हणजे असतं. ते timing पण महत्त्वाचं आहे. हल्ली टायमिंग काय असतं. आणि थोडंसं OTTचा पण परिणाम झालाय का फिल्म्सवर? कारण तसं लोक मला- काय म्हणतात 4 महिन्यांनी येणारच आहे. हा, पण मला तसं नाही वाटत. कारण आता OTTवर पण तुम्ही किती बघणार, सो मच टू कन्झ्युम. Correct. आणि तुम्हाला मग म्हणजे कामं धंदे सोडून मोबाईल तेवढंच बघावं TV वरच लागेल. बघत बसायला लागेल. तेव्हा प्रत्येक माणूस आपला वेळ काढून, आमचं जे फील्ड आहे ते एंटरटेनमेंट आहे. नक्कीच. ते प्रत्येक व्यक्तीच्या सर्वात शेवटची प्रायोरिटी आहे. खरंय. बरोबर आहे. आता माझं सगळं झालंय, आता मला वेळ आहे, माझ्याकडे पैसा आहे, आता ही मी गोष्ट करेन. सो तुम्हाला ती सुद्धा जाणीव असणं खूप महत्वाचं खरी आहे. गोष्ट आहे. मग त्याप्रमाणे तुम्हाला सगळे ते बांधावं लागतं. शाहरुख खान बरोबर पण केलीस का रे? हो, मी ऍड्स केले. अच्छा. मग ते काय किंग खान म्हणतात, खरंच तसं आहे का बोले? म्हणजे अच्छा. काय म्हणतात, शाहरुख भाई जरी लेट आले सेटवर तरी ते सुद्धा एवढे कमिटेड असतात की ते 10, 12, 15 टेक सुद्धा डिरेक्टरला हवे असतील ते करतील. म्हणजे आम्ही डिश टीव्हीच्या ऍड केलेल्या आणि त्यांचे 5-6 चेंजेस होते. अच्छा. तर यशराज मध्ये शूट होतं. करेक्ट. तर खरं सांगतो की ऍक्टरची कमिटमेंट काय आहे. त्यांना माहिती आहे आपण लेट आलोय, पण मला हे त्या वेळेत कम्प्लीट करायचं आहे, नाहीतर एक्स्ट्रा शिफ्ट लागेल एक्स्ट्रा. करेक्ट. तो माणूस, त्याचा तो शॉट झाला की धावत ही इज टू रन टू हिज बर. चेंज करून धावत यायचे. ओके, व्हॉट इज नेक्स्ट. म्हणजे त्या वेळात ते पूर्ण व्हावं ही कमिटमेंट. आणि फक्त आता आलेत आणि मोठा ऍक्टर आहे, मग 1-2 टेक नंतर डिरेक्टर घाबरेल, व्हॉट एव्हर यू वॉन्ट
आय डू तू इट. काजोल बरोबर केलंयस कधी शूटिंग? काजोल बरोबर नाही नाही का? केलं. कारण मानसीची लाडकी होय, हिरोईन. होय, तुला होय. आठवतंय ना कुठला तरी आहे एक ना. मला वाटतं खूप पुरस्कार सोहळा होता. हो, आणि तू त्याच्यात ती शाळा का कॉलेजमध्ये होती आणि Correct. तू तिला पास दिल्यावर तिला जो काय आनंद झाला होता झालाय. Correct, आणि तू सांगितलंस मनी जाऊन बघून ये बघून ये. आणि अगदी त्या फ्रंट रो मध्ये तुझ्यामुळे तिला बघता आलं Correct, होतं. correct, correct. पण ह्या आठवणी आहेत आमच्यासाठी. अगदी अगदी. तर आता पुरस्काराची घडी जवळ आलेली आहे. हो. तेव्हा आता आपण जे विनर्स आहेत त्यांची नावं घोषित करा. छोटा गट. हा, तन्वी स्किन क्रीम एकपात्री अभिनय स्पर्धा, येस. वयोगट 1 ते 10. हां प्रथम पुरस्कार आहे. हां ऐका आता बघा कोणाला गेस करा. सो त्याचं नाव आहे अद्विक प्रसाद थोरवे. याला प्रथम पारितोषिक मिळालंय. अभिनंदन अद्विक. आणि अद्विक खूप इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स होता हो तुझा. तू अशी नोट लिहिली आहेस खाली. व्हेरी इम्प्रेसिव्ह. व्हेरी इम्प्रेसिव्ह. करेक्ट. त्यामुळे खूप खूप अभिनंदन. आणि असंच पुढे जात राहा. Yes. आणि तुला जे काही छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व करता येतील त्या ऑब्झर्व कर आणि तुझा परफॉर्मन्स अजून चांगला व्हेरी करायचा गुड. प्रयत्न कर. खूप छान. द्वितीय पुरस्कार आहे श्रावक रोशनी चेतन राजगुरू. राजगुरू. अभिनंदन रोशनी. खूप छान. आणि किती कौतुक आहे म्हणजे श्रावक हं तुझ्या याला तू मी ग्रेट असं का लिहिलंयस रे? कारण ना कॉन्फिडन्स होता ना जो, बर. दॅट वॉज सुपर. क्या बात. सो बघा म्हणजे हे दिग्दर्शक तुम्हाला ग्रेट म्हणतायत. हा त्यांचा किती मोठा ग्रेटनेस आहे की त्यांनी प्रत्येक बघितला अभिनय, प्रत्येकाचा अभिनय बघितला आणि व्हेरी नाईस इम्प्रेसिव्ह हे तुमच्यासाठी लिहिणं आज खरं तर खरंच कौतुकाची गोष्ट आहे की तुम्हाला हे असे परीक्षक मिळाले. कारण ही तुमच्यासाठी कुठेतरी माइलस्टोन ठरणारी ही स्पर्धा. यातनं कुठे नवीन संधी आयुष्यात तुम्हाला नक्की मिळू शकते. तेव्हा अभिनंदन श्रावक रोशनी चेतन राजगुरू. तृतीय क्रमांक आहे अन्वित किरण मोरे. अभिनंदन अन्वित. खूप सुंदर, म्हणजे व्हेरी नाईस परफॉर्मन्स. हा असं लिहिलंय त्यांनी. हो. करेक्ट. आणि त्यानंतर आम्ही 2 उत्तेजनार्थ पुरस्कार दिले. बर. कारण मला वाटलं की ह्या दोघांना हां त्यांनी केलेल्या त्यांच्या काय म्हणतात, त्यांनी जो वेळ काढून Correct. जे काय केलंय बरोबर. त्याच्याकरता म्हणजे एक आहेत विहान ज्ञानेश्वर कामथे अरे वा. अभिनंदन विहान. आणि विवान प्रवीण मोरे. अभिनंदन विवान. त्या दोघांनी सुद्धा खूप आणि विवानला क्यूट असं का बरं लिहिलंय? अरे त्याच्यात क्यूटनेसच आहे तो अच्छा. आणि दिसतो म्हणजे त्या आता क्यूट अभिनय हा एक नवीन प्रकार आम्हाला कळलेला आहे. त्यामुळे पण खूप खूप सुंदर, अभिनंदन. खूप सुंदर. आणि आता मोठा वयोगट. सो मुलांच्यात आता 11 ते 90 गट. त्याच्यात आता आपण पहिला पुरस्कार. पहिल्यापासून चालू करूया. बर. कारण हा एक खरंच स्पेशल परफॉर्मन्स बर. होता. अच्छा. मला बघताना सुद्धा ते जाणवलं हा हा. की शंकर चव्हाण. अरे वा. अभिनंदन शंकरजी. त्यांचं जे काय वय आहे, किती वय आहे त्यांचं? मला माहिती नाही, नाही, वयस्कर पण आहेत. खूप वयस्कर माणूस आणि आहे. त्यांना पहिलं मिळणं म्हणजे आपण हिरो हिरोईन शोधायला गेलो आणि आपल्याला शंकर चव्हाण मिळालेले आहेत. क्या बात. पण ह्या एज मध्ये सुद्धा हं. त्यांनी ज्या प्रकारे परफॉर्म केलंय, बर. त्यांचं एक्सप्रेशन, अच्छा. त्यांची बॉडी लँग्वेज बर. आणि एक परफॉर्म करताना एक आतून एक इन्स्टिंक्ट जो लागतो तो आणि त्यांच्याकडे स्वतः आहे. ते कॅरेक्टर जगणं, ते अच्छा. मला त्याच्यात दिसलं खूप छान चांगलं. शंकरजी. कौतुक करावं तेवढं थोडं आहे तुमचं. द्वितीय क्रमांक आहे हां. निवेद नितीन पायतोडे. अरे वा. अभिनंदन निवेद. निवेदनी सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स होता बर. त्याचा. अच्छा. त्याच्यानंतर तृतीय क्रमांक आहे मानस सचिन बेडेकर. अरे वा. अभिनंदन मानस. मानस खूप सुंदर. काही काही गोष्टी अजून तू चांगल्या करून तू सुद्धा अगदी first पहिला पर्यंत मिळवू शकशील. पोहोचू शकशील. Correct. करेक्ट. मग मंगेश जयवंत नेहरे. अरे वा. अभिनंदन मंगेश. खूप सुंदर परफॉर्मन्स आहे बर. मंगेश तुझा अच्छा. सुद्धा. आणि रघुनाथ सखाराम कासेकर म्हणून आहेत. त्यांना 5वा पुरस्कार हो, आहे. तर त्यांना एक आपण त्यांचं काहीतरी तो ते मशालीचं त्यांचं होतं का कुणाचं होतं का ते दुसऱ्या कोणाचं होतं? हा, ते मला अच्छा. आता पण हे कारण सुद्धा एवढे कौतुकास्पद performance आहे. बघितलेत. हो ना. अगदी अगदी खरंय. अगदी. नाही, तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि महेश लिमयेनी परीक्षण केलंय त्यामुळे तुमच्या बक्षिसाला खूप महत्व आहे हे नेहमी लक्षात ठेवा. आता मुलींचं. मुलींमध्ये आपण शेवटपासून सुरुवात बर. करूया. ओके. तर तृतीय क्रमांक आपण विभागून दिलाय. बर. आणि अच्छा. तो सुद्धा हां. प्रज्ञा प्रशांत वनारसे म्हणून आहे. अभिनंदन प्रज्ञा. आणि प्रिया प्रशांत तारे. अभिनंदन या प्रिया. दोघींना आपण विभागून दिलेलं आहे. तिसरा क्रमांक दिलाय. बर.
नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे हां, प्रीती तुषार पांगेरकर. अभिनंदन प्रीती. प्रीतीचा सुद्धा खूप सुंदर अरे परफॉर्मन्स वा, आहे. खूप छान. आणि पहिल्या क्रमांकावर जी आहे मुलगी, तिचं नाव आहे यशश्री मिलिंद करंदीकर. अभिनंदन यशश्री. किती यशश्री सुंदर. खूप चांगला परफॉर्मन्स. बर. आणि हां. आणि तिने मला वाटतं परफॉर्मन्स मध्ये कॉस्ट्युम आम्ही वगैरे सगळं. अगदी अख्खे कॉस्ट्युम्स घालून करेक्ट. त्या कॅरेक्टर मध्ये जाऊन परफेक्ट एक्सप्रेशन्स व्हेरी गुड. आणि एक करेक्ट फ्रेम, अच्छा. की एखाद्या फ्रेम मध्ये त्याचा गोल्डन पॉइंट असतो. बर. त्या अच्छा. गोल्डन पॉइंटवर तिथपर्यंत त्या पोचल्या. आणि छान. तो परफॉर्मन्स असा काय म्हणतात, बिकॉज इंटेन्स परफॉर्मन्स असल्यामुळे करेक्ट. ती स्पेस सुद्धा त्यांनी करेक्ट फ्रेम करून ठेवली आहे. आणि उत्तेजनार्थ पण आपण देतोय. आता उत्तेजनार्थ बक्षिसं दिली आहेत, कारण ह्या लोकांना मला असं वाटत होतं की ह्यांना डावलून चालणार नाही. चालणार नाही. खरं. ह्यांना काहीतरी एक द्यायला आपली हवं. एक थाप त्यांच्या नक्कीच. पाठीवर पडायला बरोबर पाहिजे. आहे. खरं. तर त्यात पहिलं नाव आहे गिरिजा सौरभ काळे. अभिनंदन गिरिजा. खूप सुंदर परफॉर्मन्स. बर. अजून खूप पुढे जाऊ शकाल तुम्ही. करेक्ट. मी अजून करायची आहे मेहनत. अगदी. खरंय. सरगम महेश मेजारी. अभिनंदन सरगम. सरगमनीचा तिचा सुद्धा खूप छान परफॉर्मन्स होता. बर. आणि एक मला नाव खूप इथे म्हणजे उल्लेख करावा असं वाटतो. बर. आशालता ताई आहेत. आशालता जाधवराव. बर. यांचं वय वर्ष 88 आहे. फक्त 88. फक्त 88. बापरे, पण कमाल आहे. सगळ्या यंगस्टर्सनी बघा की त्या किती आजींनी उत्साहात त्यांनी केलेला आहे. उत्साहात येऊन तो एक व्हिडिओ करून इथे आम्हाला पाठवणं, हो ना. खरंच सल्यूट Hats टू off. खरंच आशालता कौतुक ताई. आहे. आणि तुम्हाला साष्टांग नमस्कार सुद्धा. तुमच्या खरंच ह्या अभिनंदन age मध्ये, आशालताताई. आशालताताई, तुम्ही आम्हाला तुम्ही खरंच काय म्हणतात, एक आदर्श घालून दिला आदर्श आणि काय म्हणतात, की inspiring आपल्यामधल्या आहे. आपल्यामधली जी चैतन्य शक्ती आहे ती कायम जिवंत ठेवायची. अजूनही या खरंय. एजला. तर बरोबर. त्यामुळे खूप मजा आली मला हे परीक्षण करताना. थोडा माझ्याकडनं उशीर झाला. नाही काही हरकत त्याकरता नाही. ते सगळे माफी. वाटच बघत होते चातकासारखी. हो. तेव्हा एकदा पाऊस पडला आणि महेश लिमये अवतरली. होय. पण बऱ्याचशा आय थिंक कोकण मधल्या लोकांनी अच्छा. बरेचसे छान हो का? परफॉर्मन्सेस आहेत. बर. अच्छा. पण कुठे कुठे कोणी थोडं वीक होतं. पण काय मार्क कुठे गेले थोडंसं जर सांगितलं ना तर त्या परत भाग घेताना त्यांना कळेल की आपण काय टाळायला पाहिजे. काय असतं, आपण जेव्हा कॅमेरा करता आपण परफॉर्म करतो तेव्हा बरेच वेळा बरेच लोक कुठेतरी वेगळ्याच अच्छा. ठिकाणी बघून परफॉर्म बर. मग ते समोर बघायला पाहिजे. कधी कधी काही काही वाक्य असतात ना, आपण जेव्हा परफॉर्मन्स, Correct. आता हा पेपर आहे, बरोबर. हे मला एवढं काही बोलायचं, बोलायचंय. तर ह्याच्यातला कुठला भाग तो ऑडियन्स पर्यंत पोचला पाहिजे. मग ते समोर कधी बघायचं. ऑडियन्स आहे ना, कॅमेरा इज आवर आणि ऑडियन्स. को आर्टिस्ट कडे कधी बघायचं. आणि जेव्हा बरोबर. आपल्याकडे खरंय. सोलो परफॉर्मन्स असतो हां. तेव्हा तुमचा ऑडियन्स इज युअर कॅमेरा. करेक्ट. सो जरी मी आजूबाजूला लोकांकडे बघतोय, बरोबर आहे. करतोय, तरी करेक्ट. एक कुठला तरी असा हाय पॉइंट असतो, अच्छा. तो तुम्ही कॅमेऱ्यात बघून केलात करेक्ट. तर परफॉर्मन्स कळतो. म्हणजे तुम्ही कसं जिंकायचं हे तो पॉइंट ठरवतो. बरेच वेळा बॉडी लँग्वेज ऑल्सो, करेक्ट. की एखादा परफॉर्मन्स चांगला असतो पण बॉडी लँग्वेज. सो ह्या बऱ्याच गोष्टी असतात दोन्ही त्याच्यात. एकत्रित. आणि आवाजाचं टायमिंग हो. ते पण महत्वाचं असेल. कुठल्या शब्दावर कुठे जोर पाहिजे, हा. करेक्ट. पॉज किती मोठा पाहिजे, किती बरोबर. छोटा पाहिजे, अच्छा. इमोशन्स कशा पोचल्या म्हणजे पाहिजे. चेहरा बोलला पाहिजे. आणि कसं असतं, बरेच वेळा काही परफॉर्मन्स एकसुरी होऊन जातात, बर. त्याच्यात तो ग्राफ आला पाहिजे, अच्छा. म्हणजे ते अपडाऊन दिसले Up-down ते पाहिजे. दिसले पाहिजे. करेक्ट. आणि ह्या गोष्टी सगळ्या बघण्यासारख्या असतात. फार छान. तर ज्यांना नाही येत अवॉर्ड त्यांनी खचून जाऊ नये. Correct. त्यांनी बरोबर तो परफॉर्मन्स 10 वेळा बघा. आणि 10 वेळा जर का वेळ असेल तुम्हाला, तो परफॉर्म करा आणि अजून त्याला आणि चांगल्या. परत आपली अभिनय स्पर्धा येईल त्यात परत भाग घ्या. नक्की. परत पुढच्या वर्षी येईल त्यावेळेला अजूनही बऱ्याच स्पर्धा चालू असतात आणि असतात. सतत चालू असतात. अगदी. नाट्य स्पर्धा असतात, सिनेमाच्या असतात, अशा अभिनयाच्या असतात. तर आज आपण हा निकाल घोषित केलेला आहे आणि मला असं वाटतं की ह्या स्पर्धेत भाग घेतलेला प्रत्येक स्पर्धक हा विजेता आहे. तुम्हाला पार्टिसिपेशन अवॉर्ड सर्टिफिकेट मिळालेलंच आहे आणि त्याबरोबरच आता विजेत्यांना ट्रॉफी आणि बक्षिसं घरपोच कुरिअरनी पाठवली जातील. तेव्हा तुम्हा भाग घेतलेल्या प्रत्येकाचं खूप खूप अभिनंदन. आणि आपली पुढची स्पर्धा तुम्हाला आधीच मी सांगितलं की राजकीय पत्रलेखन स्पर्धा, स्वीट स्लिम टॅब्लेट्स राजकीय पत्रलेखन स्पर्धा. 200 शब्दात तुमच्या भारतातल्या आवडत्या नेत्याला खुलं पत्र तुम्ही लिहून आम्हाला 9820075813 वर 30 जानेवारीपर्यंत व्हॉट्सअप करा. तुमचं नाव,
फोन नंबर, वय आणि पत्त्यासह. आणि पार्टिसिपेशन अवॉर्ड सर्टिफिकेट प्रत्येकाला मिळणारच आहे आणि त्याबरोबरच ट्रॉफी आणि बक्षिसं घरपोच कुरिअर होतील. आणि ठाणे वैभवचे संपादक आपले मिलिंद बल्लाळ हे ह्याचे परीक्षक असतील. तेव्हा अशाच नवीन नवीन स्पर्धा घेऊन आपण कायम येणार आहोत. महेश लिमये इथे येऊन तुम्ही इतकं सुंदर मार्गदर्शन केलं, परीक्षण केलं आणि निकाल घोषित केलात त्याबद्दल खूप अभिनंदन आणि धन्यवाद. धन्यवाद.